3 ऑक्टोबर रिपब्लिकन घोषणा वर्धापन दिन आणि रिपब्लिकन नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने रिपब्लिकन नेत्यांच्या एकत्रीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर कामठी नागपूर येथे करण्यात आले। यावेळी रिपब्लिकन नेते प्रवीण खोब्रागडे, ज्येष्ठ विचारवंत विनायक जामगडे, रिपब्लिकन नेते देशक खोब्रागडे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष युवा नेते नेतृत्व बिपिन अण्णासाहेब कटारे, रिपब्लिकन नेते सुनील रामटेके, ॲडव्होकेट अविनाश कट्टी, अमृत गजभिये, मुकुंद मेश्राम, गणेशश्याम फुसे, शेषराव गणवीर, संजय पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या सभेस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे युवा नेतृत्व बिपिन अण्णासाहेब कटारे यांनी रिपब्लिकन जनतेला मार्गदर्शन करताना सांगितले की रिपब्लिकन चळवळ, रिपब्लिकन विचार संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने मजबूत करण्यासाठी आमचे समस्त नेते कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत। महाराष्ट्रातील युवकांनी रिपब्लिकन चळवळ गतिमान करून खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रिपब्लिकन सेनानी कर्मवीर दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या काळातील रिपब्लिकन पक्षाला असलेले गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। सर्वच रिपब्लिकन नेत्यांची देखील एकत्र आल्यास राज्यात एक आगळीवेगळी मोठी ताकद निर्माण होईल असा ठाम विश्वास आहे। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन चळवळ अतिशय गतिमान होते आहे। महिला, युवक, दिग्गज नेते मोठ्या प्रमाणात पक्षात दाखल होत आहेत। आम्ही रिपब्लिकन हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीरित्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राबवले जाते आहे। संघटित रिपब्लिकन आंबेडकरवादी चळवळ पुन्हा उभी राहण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरलेला आहे असे बिपिन अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी आपल्या भाषणात सांगितलं आहे। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषराव गणवीर साहेब, महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे, नागपूर जिल्हा अध्यक्ष अशोक निमसरकर, नाशिक युवा नेते तुषार भाऊ वाघ, नाशिक नेते भूषणभाई पगारे, नागपूर जिल्हा महासचिव रुणाल सहारे, उत्तर नागपूर जिल्हाध्यक्ष गौतम सातपुते, नागपूर नगराध्यक्ष शहराध्यक्ष हेमराज टेंभुर्णे, नागपूर महिला अध्यक्षा विनाताई सोनटक्के, उत्तर नागपूर महिला अध्यक्ष कुंदाताई जांभूळकर, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संदेश खोब्रागडे, उत्तर नागपूर उपाध्यक्ष ईश्वर नीतनवरे, नाशिक नेते वाल्मिक खरात, बबन वाघ, पश्चिम नागपूर सुनीताताई गणवीर आदी नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः अभिवादन करतो, यांना कोटी कोटी प्रणाम करतो। रिपब्लिकन सेनानी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना देखील कोटी कोटी प्रणाम करतो। तसंच मी नाशिकहून आलो आहे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या भूमीतून आलो असल्यामुळे मी सर्वांना मानाचा जयभीम व दादासाहेब गायकवाडांना कोटी कोटी प्रणाम करतो। मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायकजी जामगडे, प्रवीणजी खोब्रागडे साहेब, डॉक्टर अविनाशजी कट्टी, देशक खोब्रागडे, सुनील रामटेके, राजाराम खराट, आयोजक घनश्यामजी फुके असतील, आमचे शेषरावजी गणवीर साहेब असतील, बाकी सर्व मंडळी व उपस्थित आमचे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, राष्ट्रीय अध्यक्ष आमचे अण्णासाहेब कटारे यांनी आम्हाला आदेश दिला कुठल्याही पद्धतीत कुठल्याही प्रकारे या कार्यक्रमाला आपली उपस्थिती असणं आवश्यक आहे। कारण रिपब्लिकन विचार आणि रिपब्लिकन परिवार हा सर्वात प्रथम आणि महत्त्वाचा विषय आमच्यासाठी असला पाहिजे। सर्वांना सांगायचं इतकंच आहे की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या काळातील जे रिपब्लिकन चळवळीला गतवैभव प्राप्त होतं ते आता आपण जोमाने प्राप्त करून देण्यासाठी मुवमेंटमध्ये मैदानात उतरलं पाहिजे। त्यासाठी मला तरी वाटतं सर्वांना माझी विनंती आहे, आपण युवकांना देखील संधी दिली पाहिजे। प्रत्येक चौकात असेल, प्रत्येक भागात असेल, युवक आघाड्या स्थापन करून आपण युवकांना देखील मार्गदर्शन करून प्रत्येक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतलं पाहिजे। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात निर्माण करतच आहोत आणि करणारच आहोत। कारण रिपब्लिकन पक्ष हा आपला जीव की प्राण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना, राजाभाऊ खोब्रागडे यांची संकल्पना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून जो त्यावेळेस जे 7 फेडरेशन मध्ये साहेब आपले खासदार आमदार निवडून आले होते त्यावेळेस किती हाल अपेक्षा आपल्या लोकांनी भोगली आहे। आता जरी आपल्याला गाडी आहे, फिरायला
सर्व चारचाकी गाडीत फिरतो, हॉटेलमध्ये खातो फिरतो, पण चळवळीला आपण वेळ देत नाही. आपला युवक कुठेतरी भरकत चालला, इतर पक्षात जाऊन कुठल्याही प्रकारचे पद घेतो आणि सेलचेच पद भेटतात. हा सेल आणि तो सेल म्हणजे सेल सारखंच वापरून आपल्या मुलांना भरकटण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या नेत्यांना विनंती करतो की साहेब, मी सर्वांना परत पुढच्या महिन्यात आमंत्रित करतो. नागपूरमधून असेल, नाशिकमधून असेल, आपण रिपब्लिकन ऐक्याचा आवाज द्यावा. संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन चळवळीचा जो झंझावात आहे आपण निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि रिपब्लिकन चळवळ गतिमान केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. आणि सर्वात महत्वाचं सांगायचं झालं, रिपब्लिकन चळवळीत आणि रिपब्लिकन पक्षात काम करणं हे येडेगाबाळ्याचं काम नाहीये. रिपब्लिकन चळवळीत काम करायला सुद्धा चांगला कार्यक्रम घेतील, पण जे रिपब्लिकन विचारायचे आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारायचे आहे, ते अशा प्रकारे प्रत्येक माणसांना जोडणारे कार्यकर्ते, असे नेते कार्यकर्ते समाजाला लाभत आहेत. तरी सर्वांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आहे. ठीक आहे, गटतट वेगळे असतील, पण कुठेतरी आता नागपूरच्या माध्यमातून हा पुढाकार घेण्यात आलेला आहे. मी सर्वात प्रथम सर्व आपल्या नेत्यांचा इतका आभार व्यक्त करतो की आपण आवाज द्या. आम्ही नाशिक असेल, मुंबई असेल, संपूर्ण महाराष्ट्रात आपल्यासोबत रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढू. आणि सर्व जाताना एकच सांगतो, मी रिपब्लिकन चळवळीतला एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि माझी अशी विनंती आहे, साहेब, ओझरला विमानतळ आहे सर्वात मोठं आणि कर्मवीर रिपब्लिकन सेनानी दादासाहेब गायकवाड यांचा खूप मोलाचा वाटा तिथला आहे. यशवंतराव चव्हाण यांना यांना खासदार बनवण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी तिथे प्रयत्न केलेला आहे. तरी माझी सर्व नागपूरच्या भीमसैनिकांना, रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांना विनंती आहे, जसं आम्ही नाशिक, मुंबई या ठिकाणी ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव मिळावं हा प्रयत्न करीत आहोत, आपण देखील नागपूरच्या चळवळीने एक ठराव पारित करावा ही एक विनंती करतो. आणि सर्वांना जाता जाता जयभीमची घोषणा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सो. रिपब्लिकन चळवळ गतिमान झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचा जय सो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंचा जय सो. जय पुरो. जय भीम. धन्यवाद. जय. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.